ते सांगा पाहू. आपण मागील पाठात शिकलो होतो. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आजूबाजूला अनेक गतिमान वस्तू पाहत असतो. मग खालीलपैकी कोणत्या उदाहरणात तुम्हाला गतीची जाणीव होते? गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल? तर पहा, आपल्याला आकाशातून उडणारे पक्षी दिसतात. या ठिकाणी आपल्याला थांबलेली रेल्वे गाडी दिसत आहे. या ठिकाणी डोंगरावरचा स्थिर दगड हा आपल्याला दिसत आहे. उडणारा पालपाचोळा हा सुद्धा आपल्याला दिसत आहे. मग वस्तूची गती म्हणजे काय? तर दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो. काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, जसे की वाहणारा वारा. वरील उदाहरणाप्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. मग विचार करूया. बसमधून तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? किंवा एखादी वस्तू गतिमान आहे हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? मग गतीचे नियम. गती ही सापेक्ष संकल्पना आहे. हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतो. तर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असेही आपण म्हणतो. विस्थापन आणि अंतर. आता आपण एक उदाहरण सोडवून पाहूया. ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंतचे अंतर आपण दोऱ्याच्या साहाय्याने मोजूया. मग त्यामध्ये आपणास काय पाहायला मिळते? दुसरे एक उदाहरण पहा की दुकानातून सरळ घरी गेलं तर 300 मीटर व झाडाकडे जाऊन पुन्हा घराकडे गेलं तर 2000 मीटर अंतर भरते. मग यावरून आपल्या काय लक्षात येते? जरा विचार करूया. शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली. प्रशांत मात्र सरळ रेषेत शाळेत गेला. दोघेही एकाच चालीने जात आहेत, तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल व का? वरील उदाहरणात प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल का? तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे त्याच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर